Hello everyone. In today's lecture, we will going to start unit number 3, three-phase circuit, which is for 13 marks in MSBT exam. In previous videos, previous lecture, previous unit, we have studied AC fundamentals and single phase series circuit, and unit number 2, single phase parallel circuits. Now in this lecture, we will going to introduce unit number 3, three-phase circuits, which is for 13 marks. In unit number 3, the syllabus contains syllabus topics which we're going to study in this unit are phasor and complex representation. Phasor and complex. Phasor and complex. Complex म्हणजे जटिल असा गुंतागुंतीचा. ओके. रिप्रेझेंटेशन ऑफ थ्री फेज सप्लाय. थ्री फेज सप्लायचे आपण असे गुंतागुंतीचे फेजर्स आपण रिप्रेझेंट करणार आहोत. फेज सिक्वेन्स अँड पोलॅरिटी. फेज सिक्वेन्स. सिंगल फेज सर्किट्समध्ये सिंगल फेज होता. थ्री फेजमध्ये 3 फेज जर असतील तर त्यांचा क्रम कसा असणार आहे किंवा त्यांची पोलॅरिटी ध्रुवीयता कशा पद्धतीने असणार आहे तोही टॉपिक आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. टाइप्स ऑफ थ्री फेज कनेक्शन्स. फेज अँड लाईन क्वांटिटीज. थ्री फेज कनेक्शनचे प्रकार, फेज अँड लाईन क्वांटिटीज इत्यादी गोष्टी आपण युनिट नंबर 3, थ्री फेज सर्किट्समध्ये पाहणार आहोत. इन थ्री फेज स्टार अँड डेल्टा सिस्टम. बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड लोड. बॅलन्स्ड म्हणजे संतुलित अँड अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित लोड. ओके. न्यूट्रल शिफ्ट. न्यूट्रलचा बदल इन अनबॅलन्स्ड लोड. ओके. असंतुलित लोड असताना, असंतुलित भार असताना न्यूट्रल कसा शिफ्ट होतो ती कन्सेप्ट काय आहे हे सिलेबस टॉपिक आपण युनिट नंबर 3 मध्ये पाहणार आहोत. थ्री फेज पॉवर. ॲक्टिव्ह सक्रिय शक्ती, रिॲक्टिव्ह प्रतिक्रियाशील शक्ती अँड ॲपॅरंट पॉवर. ॲपॅरंट पॉवर म्हणजे स्पष्ट शक्ती. इन स्टार अँड डेल्टा सिस्टम इत्यादी थ्री फेज शक्ती, थ्री फेज पॉवर ज्या आहेत त्या आपण युनिट नंबर 3 मध्ये पाहणार आहोत. ओके. सो लेट अस सी syllabus topic 4.1 introduction to polyphase AC circuits. इंट्रोडक्शन. पॉलीफेज. पॉली म्हणजे अनेक. पॉली म्हणजे अनेक. ओके. पॉली मीन्स मेनी. पॉलीफेज अनेक फेज AC circuits. इंट्रोडक्शन टू पॉलीफेज AC circuits. ओके. क्वेश्चन नंबर 1. What is meant by polyphase system? State any 6 advantages of polyphase system over single phase system. पॉलीफेज सिस्टम म्हणजे काय? कोणतेही 6 फायदे ॲडव्हान्टेजेस लिहा. कोणाचे? पॉलीफेज सिस्टमचे. ओव्हर कोणावरती? ओव्हर सिंगल फेज सिस्टमवरती. ओके. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट द सिंगल फेज AC सर्किट. आपण याच्यापूर्वी ऑलरेडी अगोदरच सिंगल फेज AC सर्किट बाबतीत डिस्कस केलं आहे, चर्चा केली आहे. द डोमेस्टिक AC सप्लाय इज सिंगल फेज AC सप्लाय विथ 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. घरगुती जो AC सप्लाय असतो महावितरणकडून आपणाला मिळालेला तो सिंगल फेज AC सप्लाय असतो विथ 230 व्होल्ट 230 व्होल्टचा 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीचा. बट धिस AC सप्लाय इज नॉट सुटेबल. परंतु ही जी AC सप्लाय आहे, सिंगल फेज AC सप्लाय आहे ती नॉट सुटेबल, योग्यतेची नाही आहे फॉर सर्टन ॲप्लिकेशन, काही ठराविक वापरांसाठी. सम लोड्स, काही जे भार आहेत, काही जे लोड आहेत, नीड अ पॉलीफेज AC सप्लाय, त्यांना पॉलीफेज AC सप्लाय लागतो. ओके. द वर्ड पॉली मीन्स मेनी. वर्ड पॉली मीन्स मेनी. पॉलीफेज अनेक फेज, मेनी. thus a polyphase AC supply is the one which produces many phases simultaneously. पॉलीफेज AC सप्लाय हा असा आहे, वन विच हा एक असा आहे, प्रोड्युसेस निर्माण करतो, मेनी म्हणजे अनेक फेजेस, सायमल्टेनियसली एकाच वेळी अनेक फेजेस तो प्रोड्यूस करतो. हाऊ टू जनरेट पॉलीफेज AC सप्लाय. पॉलीफेज AC सप्लाय कसा जनरेट होतो? द सिंगल फेज AC व्होल्टेज इज जनरेटेड बाय यूजिंग अ सिंगल फेज अल्टरनेटर.
ओके. सिंगल फेज अल्टरनेटर यूज करून सिंगल फेज AC व्होल्टेज हा जनरेट केला जातो. सिंगल फेज अल्टरनेटर कन्सिस्ट, आता सिंगल फेज अल्टरनेटरमध्ये काय समाविष्ट असतं? कन्सिस्ट ऑफ ओन्ली वन आर्मेचर वाइंडिंग, एकच आर्मेचर वाइंडिंग त्याच्यामध्ये समाविष्ट असतो. बट इन ऑर्डर टू जनरेट अ पॉलीफेज व्होल्टेज, बट इन ऑर्डर टू जनरेट म्हणजे जनरेट करण्यासाठी, पॉलीफेज व्होल्टेज जनरेट करण्यासाठी वी हॅव टू यूज मेनी आर्मेचर वाइंडिंग्स. ओके. आपण काय करतो? अनेक आर्मेचर वाइंडिंग्स तिथे वापरतो. द नंबर ऑफ वाइंडिंग्स इज इक्वल टू द नंबर ऑफ फेजेस. जितके तुम्ही नंबर ऑफ वाइंडिंग्स यूज कराल, आर्मेचर वाइंडिंग यूज कराल, तितके नंबर ऑफ फेजेस निर्माण होतील. सिलेबस टॉपिक 4.1.1 व्हाय टू यूज अ पॉलीफेज सिस्टम. पॉलीफेज सिस्टम का वापरतात? अ पॉलीफेज सिस्टम हॅज सर्टन ॲडव्हांटेजेस. पॉलीफेज सिस्टमला काही ठराविक फायदे आहेत, ॲडव्हांटेजेस आहेत ओव्हर अ सिंगल फेज सिस्टम, सिंगल फेज सिस्टमच्या वरती. हेन्स दे आर प्रिफेर्ड प्रॅक्टिकली. ओके. त्यांना प्रॅक्टिकली काय केलेलं आहे? प्रिफेर्ड केलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. ओके. सम ऑफ दिस ॲडव्हांटेजेस आर डिस्कस्ड इन सेक्शन 4.2. काही याच्यातील फायदे जे आहेत ते सेक्शन 4.2 मध्ये डिस्कस केले आहेत. सिलेबस टॉपिक 4.1.2 हाऊ मेनी फेजेस. मग असे किती फेजेस असू शकतात? वी कॅनॉट प्रॅक्टिकली इन्क्रीज द नंबर ऑफ फेजेस. आपण प्रॅक्टिकली नंबर ऑफ फेजेस वाढवू शकत नाही टू अ व्हेरी लार्ज नंबर, अतिशय जास्त क्रमांकानुसार. द ॲडव्हांटेजेस रिलेटेड विथ द नंबर ऑफ फेजेस डो नॉट इन्क्रीज प्रोपोर्शनली विथ नंबर ऑफ फेजेस. ओके. द ॲडव्हांटेजेस रिलेटेड विथ नंबर ऑफ फेजेस डू नॉट इन्क्रीज प्रोपोर्शनली विथ नंबर ऑफ फेजेस. ठीक आहे. म्हणजेच प्रोपोर्शनली म्हणजेच काय की प्रमाणानुसार आपण ते इन्क्रीज करू शकत नाही. बट द कॉम्प्लिकेशन्स ऑफ इंटरकनेक्शन्स इन्क्रीजेस. परंतु जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, गुंतागुंती आहेत इंटरकनेक्शनचे, आंतरकनेक्शनचे, ते वाढवू शकतो. द थ्री फेज सिस्टम हॅज प्रूव्ड टू बी द मोस्ट इकॉनॉमिकल ॲज कम्पेअर टू द अदर सिस्टम. ओके. द थ्री फेज सिस्टम ही काय आहे? याने सिद्ध केलेलं आहे की तो मोस्ट इकॉनॉमिकल आहे. ओके. सॉरी, अ थ्री फेज सिस्टम हॅज प्रूव्ड टू बी मोस्ट इकॉनॉमिकल ॲज कम्पेअर टू द अदर सिस्टम. ओके. तो आर्थिक आहे, काटकसरीचा आहे थ्री फेज सिस्टम, याने प्रूव्ह केलेला आहे, सिद्ध केलेला आहे. हेन्स इन प्रॅक्टिस द थ्री फेज सिस्टम इज मोस्ट प्रिफर्ड. ओके. म्हणून प्रॅक्टिसमध्ये काय केलं जातं? थ्री फेज सिस्टमला अधिक प्राधान्य दिले गेलेलं आहे. इन रेअर केस, जे क्वचितच, अ सिक्स फेज सिस्टम इज ऑल्सो युज्ड. ओके. क्वचितच कोणत्याही रेअर केसमध्ये सिक्स फेज सिस्टम ही वापरली जाते. सिलेबस टॉपिक 4.1.3 थ्री फेज सप्लाय वेवफॉर्म्स. थ्री फेज सप्लायचे वेवफॉर्म्स आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. द थ्री आर्मेचर्स वाइंडिंग्स यूज्ड फॉर जनरेशन ऑफ ए थ्री फेज सप्लाय आर प्लेस्ड ॲट 120 अवे फ्रॉम इच अदर. थ्री फेज आर्मेचर वाइंडिंग हे वापरले आहे फॉर जनरेशन ऑफ थ्री फेज सप्लायसाठी. आर प्लेस्ड म्हणजे ठेवणे, ॲट 120 डिग्री 120 अंशात, ते अवे म्हणजे दूर ठेवलेले आहेत, फ्रॉम इच अदर एकमेकांपासून. तीन आर्मेचर वाइंडिंग हे 120 अंशाच्या कोनात एकमेकांपासून दूर ठेवलेले आहेत. ओके. थ्री फेज सप्लाय जनरेट करण्यासाठी. ओके. द व्होल्टेजेस इंड्युस्ड इन दिस वाइंडिंग्स आर ऑफ सेम ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी. या वाइंडिंग्समध्ये, तीन वाइंडिंग्समध्ये जे व्होल्टेज इंड्युस्ड होणार आहे, निर्माण होणार आहे, प्रेरित होणार आहे, ते कसं असणार आहे? सेम ॲम्प्लिट्यूड, एकाच लेवलचा, एकाच पातळीचा आणि एकाच वारंवारतेचा, एकाच फ्रिक्वेन्सीचा. परंतु दे आर डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री विथ रिस्पेक्ट टू इच अदर. ओके. परंतु ते एकमेकांना 120 अंशाच्या कोनामध्ये डिस्प्लेस केलेले आहेत, ठेवलेले आहेत एकमेकांपासून. ओके. ॲज शोन इन फिगर 4.1.1. फिगर 4.1.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे थ्री फेज व्होल्टेज वेवफॉर्म्स. ओके. हा फेज 1 पाहू शकतोय, ज्याची ॲम्प्लिट्यूड इथे आहे, लेवल पातळी. हा फेज 2, त्याचीसुद्धा ॲम्प्लिट्यूड कशी आहे? सेम आहे. फेज 3 ची सुद्धा ॲम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सीसुद्धा सेम आहे, वारंवारता. परंतु तिन्ही फेज एकमेकांना कशा आहेत? 120 अंशाच्या कोनातून, 120 अंशाच्या कोनातून एकमेकांना ते काय केलेले आहेत? डिस्प्लेस केलेले आहेत, अवे ठेवलेले आहेत. ओके. ऑल द वेवफॉर्म्स हॅव आयडेंटिकल ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी बट दे आर डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री. ओके. ओमेगा टी हा वाय ॲक्सिसवरती अँग्युलर फ्रिक्वेन्सी जो म्हणतो आपण त्याला ओमेगा टी, तो एक्स ॲक्सिसवरती घेतलेला आहे. आणि पीक व्होल्टेज जे आहे, मॅक्झिमम व्होल्टेज,
तो वाय ॲक्सिसवरती घेतलेला आहे. ठीक आहे. वाय ॲक्सिसवरती व्होल्टेज आहे प्रत्येक फेजचा आणि एक्स ॲक्सिसवरती अँग्युलर वेलॉसिटी आहे. अशाप्रमाणे ग्राफिकली फेज 1, फेज 2, फेज 3 हे दाखवलेले आहेत. फिगर 4.1.1 मध्ये 3 फेज व्होल्टेज वेव्हफॉर्म्स, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. ऑल दी फेजेस हॅव सेम फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. Syllabus topic 4.2 Advantages of polyphase system over single phase system. व्हेरी IMP. सिंगल फेज सिस्टमच्या वरती थ्री फेज सिस्टमचे काय फायदे आहेत, काय ॲडव्हान्टेज आहेत. ओके, द थ्री फेज सिस्टम हॅज सर्टन ॲडव्हान्टेजेस. थ्री फेज सिस्टम निश्चित असे फायदे आहेत ओवर अ सिंगल फेज सिस्टम. दे आर ॲज फॉलोज. ओके, ते खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट आहे मोर आउटपुट. थ्री फेज पॉलिफेज सिस्टमचा जे आउटपुट आहे ते अधिक आउटपुट आहे. पहा ते कसं. फॉर द सेम साईज द आउटपुट ऑफ द पॉलिफेज मशीन इज ऑलवेज हायर दॅन दॅट ऑफ द सिंगल फेज मशीन. सेम साईजसाठी पॉलिफेज मशीनचा जो आउटपुट आहे तो नेहमी जास्त असतो सिंगल फेज मशीनच्या वर. ओके, टिपिकली द थ्री फेज मशीन प्रोड्युसेस अबाउट 45% हायर आउटपुट. ओके, मुख्यत्वे थ्री फेज मशीन जे आहेत ते निर्माण करतात 45% जास्तीचा आउटपुट. ओके. Second advantage, smaller size. For producing the same output प्रोड्यूस करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी the size of three phase machine is always smaller than that of the single phase machine. ओके, म्हणजे सिंगल फेज सप्लाय निर्माण करण्यासाठी जी मशीन लागते त्याच्यापेक्षा थ्री फेज सप्लाय जनरेशन करण्यासाठी जी मशीन आहे त्याची साईज ही कमी आहे. थर्ड ॲडव्हान्टेज, थ्री फेज मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. थ्री फेज मोटर जे आहेत ते सेल्फ स्टार्टिंग असतात. ॲज द थ्री फेज AC सप्लाय इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ओके, इथं पहा, ॲज द थ्री फेज AC सप्लाय इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. थ्री फेज AC सप्लाय जो आहे तो रोटेटिंग चुंबकत्व क्षेत्र निर्माण करण्यासाठी कॅपेबल आहे, पात्र आहे. व्हेन अप्लाय टू स्टेशनरी वाइंडिंग, ज्यावेळी आपण स्टेशनरी वाइंडिंगला अप्लाय करू त्यावेळी. द थ्री फेज AC मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. म्हणून की काय, थ्री फेज जे AC मोटर्स आहेत ते स्वतः स्टार्ट होतात, त्यांना दुसरा असं स्टार्टिंग वाइंडिंगची गरज नसते. द सिंगल फेज मोटर्स नीड टू यूज ॲन ॲडिशनल स्टार्टर वाइंडिंग. ओके, सिंगल फेज मोटर्ससाठी काय लागतं, गरज असते एक अधिक स्टार्टर वाइंडिंगची, जसे थ्री फेज मोटरसाठी लागत नाही. ओके. ॲडव्हान्टेज नंबर 4, मोर पॉवर इज ट्रान्समिटेड. अधिकची शक्ती आपण याच्यातून ट्रान्समिट करू शकतो. ओके, वहन करू शकतो. इन द ट्रान्समिशन सिस्टम इट इज पॉसिबल टू ट्रान्समिट मोर पॉवर युझिंग अ थ्री फेज सिस्टम. ट्रान्समिशन सिस्टममध्ये काय आहे, हे शक्य आहे की आपण अधिकची शक्ती याच्यामध्ये वहन करू शकतो युझिंग थ्री फेज सिस्टम दॅन द सिंगल फेज सिस्टम बाय युझिंग द कंडक्टर्स ऑफ सेम क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, सेम क्रॉस सेक्शनल एरियाचे कंडक्टर वापरून आपण अधिकची शक्ती इथे वहन करू शकतो. ॲडव्हान्टेज नंबर 5, स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर्स. स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर्स म्हणजे कमी जाडीचे इथे आपण कंडक्टर्स तार वापरू शकतो. इफ सेम अमाऊंट ऑफ पॉवर इज टू बी ट्रान्समिटेड, जर का एकाच अमाऊंटची, एकाच किमतीची शक्ती आपण जर ट्रान्समिट करणार आहोत करण्यासाठी, देन the cross-sectional area of conductors used for three-phase system is small as compared to that of the single-phase system. Okay, three-phase system चे जे कंडक्टर्स आहेत ते स्मॉल असतात ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ सिंगल फेज सिस्टमसाठी. ओके. 6th नंबरचा ॲडव्हान्टेज आहे, द हॉर्स पॉवर रेटिंग ऑफ थ्री फेज मोटर्स अँड द KVA किलो व्होल्ट एम्पियर रेटिंग ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर इज मच ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज मोटर और ट्रान्सफॉर्मर्स with a smaller frame size, with a similar frame size. Okay, the horsepower rating of three phase motor and the KVA kilovolt ampere rating of three phase transformer is much greater than that for single phase motors or transformers with a similar frame size. 7th number advantage, the power delivered by a single phase system fluctuates. Okay, जी आपण सिंगल फेज सिस्टमने पॉवर डिलिव्हर करणार आहोत ती कशी असते, फ्लक्च्युएट्स असते. फ्लक्च्युएट्स म्हणजे चढ उतार होतो. दिस पॉवर फॉल्स टू झिरो. ही पॉवर काही वेळा झिरोकडे सुद्धा येते. 3 टाइम्स ड्युरिंग इच सायकल. ओके, 3 टाइम्स ड्युरिंग इच सायकल. 3 वेळा, प्रत्येक सायकलच्या 3 वेळा ती काय होते, झिरोला सुद्धा फॉल होऊ शकते.
The power delivered by a three-phase circuit also fluctuates. Okay, the power delivered by three-phase circuit म्हणजे थ्री-फेज सिस्टमकडून जी पॉवर डिलिव्हर होणार आहे ती सुद्धा चढ उताराची असते. बट इट नेवर फॉल्स टू झिरो, परंतु ती कधीही झिरोला फॉल होत नाही, झिरोला पडत नाही. दिस प्रोड्युसेस सुपेरियर ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, यानेच थ्री-फेज सिस्टमची जे काय ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक आहे, ऑपरेटिंग गुणधर्म आहे, तो उत्कृष्ट आहे, सुपेरियर आहे फॉर थ्री-फेज मोटर्स. ओके, 8th नंबरचा ॲडव्हान्टेज इन अ बॅलन्स्ड थ्री-फेज सिस्टम म्हणजे संतुलित थ्री-फेज सिस्टममध्ये द कंडक्टर्स नीड टू बी only about 75% of size of conductors for a single phase 2-wire system of the same kVA rating. This helps offset the cost of supplying the third conductor required by three-phase system. ओके, थ्री-फेज सिस्टममध्ये जे कंडक्टर्स यूज केले जातात बॅलन्स्ड थ्री-फेज सिस्टममध्ये ते 75% इतक्याच साईजचे असतात ॲज कम्पेअर टू सिंगल फेज 2-वायर सिस्टममध्ये. ओके, फेज आणि न्यूट्रल ही सिंगल फेज सिस्टमसाठी लागते. त्या कंडक्टरची जितकी साईज आहे त्याच्या 75% साईज हे थ्री-फेज सिस्टममध्ये लागते बॅलन्स लोडसाठी. ओके, हे काय करतं, जी थर्ड वायर आहे, थर्ड कंडक्टर आहे, त्याचा जो अमाऊंट आहे, त्याची जी किंमत आहे ती इथं ऑफसेट करते, म्हणजे भरपाई त्याची इथं निघून जाते. ओके, वायर सिस्टम ऑफ द सेम KVA रेटिंग. दिस हेल्प्स ऑफसेट म्हणजे भरपाई करणे द कॉस्ट ऑफ सप्लाईंग द थर्ड कंडक्टर रिक्वायर्ड बाय थ्री-फेज सिस्टम. 9th नंबरचा डिसॲडव्हान्टेज आहे बेटर पॉवर फॅक्टर. ओके, अधिकचा पॉवर फॅक्टर असतो, इथं चांगला पॉवर फॅक्टर असतो. द पॉवर फॅक्टर ऑफ थ्री-फेज मशीन्स इज बेटर दॅन दॅट ऑफ ए सिंगल फेज मशीन. आता इथे पाहू शकतो सिलेबस टॉपिक 4.2.1 कंपॅरिझन ऑफ सिंगल फेज अँड थ्री फेज सिस्टम. कंपॅरिझन ऑफ सिंगल फेज अँड थ्री फेज सिस्टम. सिंगल फेज आणि थ्री फेज सिस्टममधील कंपॅरिझन दिलेलं आहे. इथे पाहू शकता सिरियल नंबर, पॅरामीटर्स, सिंगल फेज सिस्टम, थ्री फेज सिस्टम. पॅरामीटर्स कोणकोणते आहेत? व्होल्टेज आहे, ट्रान्समिशन इफिशियन्सी, साईज ऑफ मशीन टू प्रोड्यूस सेम आउटपुट, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर्स अँड युजेस. ओके, फर्स्ट पॅरामीटर for comparison single phase system and three phase system is voltage in single phase system is low 230 volt and in three phase system is high 415 volt. okay, parameter number 2 transmission efficiency म्हणजे कार्यक्षमता, efficiency म्हणजे क्षमता, कार्यक्षमता. ठीक आहे, वहन करण्याची कार्यक्षमता सिंगल फेज सिस्टम मध्ये लो आहे, कमी आहे. ओके, थ्री फेज सिस्टम मध्ये हाय. थर्ड पॅरामीटर साईज ऑफ मशीन टू प्रोड्यूस सेम आउटपुट. मशीनची साईज किती असते सेम आउटपुट निर्माण करण्यासाठी? सिंगल फेज सिस्टममध्ये लार्जर, थ्री फेज सिस्टममध्ये स्मॉलर. पॅरामीटर नंबर 4 क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर्स इन सिंगल फेज सिस्टम इज लार्ज आणि इन थ्री फेज सिस्टम इज स्मॉल. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टरची जाडी. ओके, ती सिंगल फेज सिस्टममध्ये कशी आहे? मोठी आहे. थ्री फेज सिस्टममध्ये कशी आहे? लहान आहे. युजेस म्हणजे वापर. सिंगल फेज एसी सिस्टम कुठे वापरतात? डोमेस्टिक म्हणजे घरगुती, स्मॉल पॉवर ॲप्लिकेशन्स. ओके, स्मॉल छोट्या शक्तीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, वापर आहेत, आणि घरगुती वापरामध्ये सिंगल फेज एसी सप्लाय वापरतात. थ्री फेज एसी सप्लाय कुठे वापरतात? इंडस्ट्रियल, औद्योगिक क्षेत्रात, लार्ज पॉवर ॲप्लिकेशन्स जिथे मोठ्या शक्तीची गरज आहे, लार्ज पॉवर ॲप्लिकेशन्स इथे थ्री फेज सिस्टम वापरतात. सिलेबस टॉपिक 4.3 जनरेशन ऑफ थ्री फेज EMF. ओके, सिलेबस टॉपिक 4.3 जनरेशन ऑफ थ्री फेज EMF. आता थ्री फेज EMF कसा निर्माण केला जातो, जनरेट केला जातो? प्रिन्सिपल म्हणजे तत्व. ओके, द सिंगल फेज सप्लाय इज जनरेटेड युजिंग अ सिंगल टर्न अल्टरनेटर. सिंगल फेज सप्लाय आहे तो जनरेट केला जातो युजिंग अ सिंगल टर्न अल्टरनेटर. एकच टर्नचा, एकच वेटोळा असलेला अल्टरनेटर वापरून आपण सिंगल फेज सप्लाय निर्माण करतो. दस इफ आर्मेचर कन्सिस्ट ऑफ ओनली वन वाइंडिंग, अशा प्रकारे आर्मेचरमध्ये एकच वाइंडिंग असेल, देन ओनली वन अल्टरनेटिंग व्होल्टेज इज प्रोड्युस्ड. मग एकच अल्टरनेटिंग व्होल्टेज तिथं काय होऊ शकतो? निर्माण होतो. परंतु इफ द आर्मेचर वाइंडिंग इज डिवायडेड इंटू थ्री ग्रुप्स, परंतु आर्मेचर वाइंडिंग हे विभागलं गेलं तीन ग्रुपमध्ये, विच आर डिस्प्लेस बाय 120 डिग्री फ्रॉम इच अदर, जे की ते 120 अंशाच्या कोनामध्ये एकमेकांना डिस्प्लेस केले असतील, ठेवले असतील, देन इट इज पॉसिबल टू जनरेट. तर अशी शक्यता आहे की तो थ्री फेज अल्टरनेटिंग व्होल्टेज निर्माण करू शकतो. कन्स्ट्रक्शन, आता बांधणी कशी आहे पहा. थ्री फेज व्होल्टेज अल्टरनेटिंग व्होल्टेज क्रिएट करण्यासाठी जी बांधणी, ॲज शोन इन फिगर 4.3.1a, द आर्मेचर वाइंडिंग इज डिवायडेड इंटू थ्री ग्रुप्स. आर्मेचर वाइंडिंग हे तीन विभागामध्ये डिवाइड केलेले आहेत.
द थ्री कॉइल्स आर 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 डॅश वाय वाय डॅश अँड बी बी डॅश. 3 कॉईल जे आहेत ते आर आर डॅश वाय वाय डॅश अँड बी बी डॅश असे दिलेले आहेत. ऑल दिस कॉइल्स आर माउंटेड ऑन द सेम शाफ्ट. हे सर्व जे कॉईल आहेत ते एकाच शाफ्टवरती माउंट केलेले आहेत, ठेवलेले आहेत. अँड आर फिजिकली प्लेस्ड ॲट, आणि ते भौतिक फिजिकली प्लेस्ड ॲट 120 डिग्री फ्रॉम इच अदर, आणि ते एकमेकांना 120 अंश कोनात फिजिकली ठेवलेले आहेत. Sorry. All these coils are mounted on the same shaft and are physically placed at 120 degree from each other. When these coils rotate in the flux produced by the permanent magnet, okay, ज्यावेळी हे कॉइल्स रोटेट होतात, फिरतात, इन द फ्लक्स म्हणजे रेषा, प्रोड्युस्ड बाय परमनंट मॅग्नेट, ओके, स्थिर चुंबकाद्वारे ज्यावेळी फ्लक्स निर्माण केलेले असतात, त्या निर्माण झालेल्या फ्लक्समध्ये हे 3 कॉईल जेव्हा रोटेट होतात, EMF इज इंड्युस्ड. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा त्याच्यामध्ये काय होतो, इंड्युस्ड होतो इनटू दिस कॉइल्स. दिस EMFs आर ॲज शोन इन फिगर 4.3.1 आर सायनुसॉइडल. ओके, हे जे आकृती आहे ती फिगर 4.3.1 मध्ये दाखवलेलं आहे. आर सायनुसॉइडल of equal amplitude and equal frequency, but they are displaced from each other by 120 degree. VR, VY and VB are the three phase voltages. Okay, VR, VY and VB, okay, are the three phase voltages. If VR is considered as reference, then जर का आपण याच्यामध्ये VR ला ही रेफरन्स लाईन कन्सिडर केली तर VY हा लॅग होतो VR ला बाय कितीने, 120 डिग्रीने, अँड VB लॅग्स VY. मग पुन्हा VB ही फेज लॅग होते, मागे होते कोणाला, VY ला, बाय 120 डिग्री. इन अदर वर्ड्स VB लॅग्स VR. मग दुसऱ्या शब्दामध्ये VB हा मागे पडतो VR ला कितीने, टोटल 240 डिग्रीने. ओके, इथं पाहू शकता परमनंट मॅग्नेट आहेत, 3 कॉईल ठेवलेले आहेत, आर आर डॅश वाय वाय डॅश बी बी डॅश. ओके, ते एकमेकांना 120 अंशात ठेवलेले आहेत. ज्यावेळी परमनंट मॅग्नेटकडून मॅग्नेटिक फ्लक्स चुंबकीय रेषा इथे प्रवाहित होतात, नॉर्थ पोलपासून साऊथ पोलकडे चुंबकीय रेषा मॅग्नेटिक लाईन्स ह्या नेहमी प्रवाहित होत असतात. अशा प्रवाहित होणाऱ्या चुंबकीय मॅग्नेटिक लाईन्समध्ये, चुंबकीय फ्लक्समध्ये आपण जर का हे 3 कॉईल 120 अंश कोनातून विभागलेले ठेवलेले हे 3 कॉईल आणि एकाच शाफ्टवरती माउंट केलेले 3 कॉईल जर रोटेट केले तर त्यांच्यामध्ये EMF हा इंड्यूस होतो. ओके, जनरेशन ऑफ 3 फेज व्होल्टेज, हेच आहे जनरेशन ऑफ 3 फेज EMFचा प्रिन्सिपल. ओके, इथं पाहू शकता पुन्हा फिगर 4.3.1 बी मध्ये व्होल्टेज इंड्युस्ड इन 3 फेज कॉइल्स दिलेले आहेत. ओके, VR फेज R, VY फेज Y अँड VB फेज B. ओके, इथं पाहू शकता पुन्हा वाय ॲक्सिसवरती VM घेतलेला आहे, एक्स ॲक्सिसवरती अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा टी घेतलेली आहे. ठीक आहे, 3 फेज निर्माण झालेले आहेत, 3 फेज VR फेज R, VY फेज Y, VB फेज B. All the waveforms have identical amplitude and frequency, but they are displaced by 120 degree. 120 अंशाने आपण काय केलेलं आहे, 3 फेज विभागलेले आहेत. ओके, सिलेबस टॉपिक 4.3.1 कॉम्प्लेक्स अँड फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ 3 फेज व्होल्टेजेस. कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचा आणि फेजर रिप्रेझेंटेशन, फेजरचं सादरीकरण करायचं 3 फेज व्होल्टेजचा. क्वेश्चन नंबर 5 मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. ओके, द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द 3 इंड्युस्ड व्होल्टेजेस आर गिवन बाय. 3 जे व्होल्टेज इंड्युस्ड होणार आहेत प्रति फेजला, त्यांचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, मॅथमॅटिकल समीकरण इथे दिलेलं आहे. VR आर फेजमध्ये जो व्होल्टेज इंड्युस्ड होणार आहे त्याचा जो एक्सप्रेशन आहे, त्याचं जे समीकरण आहे ते आहे VR इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी. एक्सप्रेशन नंबर 4.3.1 VY इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी मायनस 120 डिग्री. 4.3.2 VB इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी मायनस 240 डिग्री इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी प्लस 120 डिग्री. एक्सप्रेशन नंबर 4.3.3. ओके, सेकंड आहे फेजर रिप्रेझेंटेशन. द फेजर डायग्राम फॉर द 3 फेज व्होल्टेज इज शोन इन फिगर 4.3.2. द फेजर्स रोटेट इन दी अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन. फेजर जे आहेत प्रति फेजचे ते
घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने काय होतात, रोटेशन होतात. हेन्स व्ही वाय लॅग्स व्ही आर, म्हणून व्ही वाय जो आहे तो व्ही आरला लॅग होतो अँड व्ही बी लॅग्स व्ही वाय, आणि व्ही बी इथे काय करतो, व्ही वायला पुन्हा लॅग पडतो. ओके, व्ही बी लॅग्स व्ही वाय बाय 120 डिग्री. व्ही बी लॅग्स व्ही वाय म्हणजेच व्ही बी हा व्ही वायच्या मागे आहे कितीने, 120 डिग्रीने. ओके, इथे पाहू शकता आपण व्ही आर ही फेजर ही अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जे ट्रीटेड ॲज रेफरन्स, व्ही आरला जर रेफरन्स केलं तर व्ही वाय काय होते, मागे पडतोय व्ही आरच्या 120 अंशाने. ओके, पुन्हा व्ही बी हा व्ही वायला 120 अंशाने काय होतं, मागे पडतोय. ठीक आहे, इथे पाहू शकता व्ही वाय लॅग्स बिहाइंड व्ही आर बाय 120 डिग्री. व्ही वाय लॅग्स व्ही आर बाय 120 डिग्री. फिगर 4.3.2 फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ थ्री फेज व्होल्टेजेस. फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ थ्री फेज voltages. Okay, complex representation. The three phase supply voltage VR, VY and VB can be expressed in polar form as follows. VR, आता पहा कॉम्प्लेक्स रिप्रेझेंटेशन. द थ्री फेज सप्लाय व्होल्टेज VR, VY and VB कॅन बी एक्सप्रेस्ड इन पोलार फॉर्म. पोलार फॉर्ममध्ये सुद्धा आपण एक्सप्रेस करू शकतो. VR इक्वल्स टू VM sin ओमेगा टी इक्वल्स टू ॲट अन अँगल 0 डिग्री होल्ड्स. VY इक्वल्स टू VM sin ओमेगा टी मायनस 2 पाय बाय 3 equals to Vm at an angle minus 2 pi by 3 degree holds. Okay, Vb equals to Vm sin omega t minus 4 pi by 3 equals to Vm at an angle minus 4 pi by 3 holds. Okay, इथं आपल्याला अँगलच पाहायला मिळतोय. ओके, व्ही वाय आणि व्ही बी फेजमध्ये व्ही एम मात्र प्रेझेंट असणार आहेत. ओके, त्यांची काहीतरी समथिंग व्हॅल्यू असेल. ओके, सिलेबस टॉपिक 4.3.2 concept of symmetrical or balanced system. concept of symmetrical or balanced system. सिमेट्रिकल म्हणजे एकसारखे, बॅलन्स्ड म्हणजे संतुलित. कन्सेप्ट संकल्पना. ओके, आता सिमेट्रिकल और बॅलन्स्ड सिस्टमची काय कन्सेप्ट आहे ती पहा. थ्री फेज सिस्टम की ज्याच्यामध्ये द थ्री फेज व्होल्टेज आर ऑफ आयडेंटिकल मॅग्निट्यूड, की ज्याच्यामध्ये थ्री फेज व्होल्टेज हे सेम पातळीचे, सेम लेवलचे, सेम मॅग्निट्यूडचे असतात अँड फ्रिक्वेन्सी आणि सेम फ्रिक्वेन्सीचे सुद्धा, अँड आर डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री, आणि ते एकमेकाला 120 अंशाने काय केलेलं असतात, डिस्प्लेस केलेलं असतात, बाजूला ठेवलेलं असतात फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून. इज कॉल्ड ॲज अ सिमेट्रिकल सिस्टम. ओके, तिन्ही फेज हे 120 अंश एकमेकांना बरोबर 120 अंश एकमेकांना डिस्प्लेस केलेलं असतात. त्यांची मॅग्निट्यूड आणि त्यांची फ्रिक्वेन्सी ही सेम असते. यालाच आपण सिमेट्रिकल सिस्टम असे म्हणतो. ओके, सिलेबस टॉपिक 4.3.3 concept of phase sequence. ओके, सिलेबस टॉपिक 4.3.3 concepts of phase sequence. फेज सिक्वेन्सचा कन्सेप्ट काय आहे. द फेज सिक्वेन्स इज डिफाइन्ड ॲज द सिक्वेन्स इन विच द थ्री फेज reach their maximum positive values. Normally, the phase sequence is RYB. The three-phase colors used to denote three-phase are red, yellow, and blue. Okay, पहा सिलेबस टॉपिक 4.3.3 कन्सेप्ट ऑफ फेज सिक्वेन्स. बऱ्याच वेळा या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 6 इथे बनतो. द फेज सिक्वेन्स इज डिफाइन्ड ॲज, फेज सिक्वेन्सची परिभाषा आपण अशी करू शकतो की द सिक्वेन्स म्हणजे क्रम, इन विच ज्याच्यामध्ये द थ्री फेजेस रीच दिअर मॅक्झिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, तीन फेजेस जे आहेत ते त्यांच्या मॅक्झिमम किमतीला पोचतात. नॉर्मली सामान्यतः द फेज सिक्वेन्स इज RYB. ओके, नॉर्मली काय असतो फेज सिक्वेन्स, फेजचा क्रम RYB. द थ्री कलर्स, तीन रंग हे वापरलेले आहेत, यूज्ड टू डिनॉट, त्यांना दर्शवण्यासाठी. थ्री फेजेस आर रेड, येलो अँड ब्ल्यू. ओके, रेड, येलो अँड ब्ल्यू हे कलर्स तिथे यूज केलेले आहेत. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फेज सिक्वेन्स. फेज सिक्वेन्सचं काय महत्त्व आहे. द डिरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ थ्री फेज मशीन्स. ओके, थ्री फेज मशीनची शाफ्ट फिरण्याची जी दिशा आहे डिपेंड्स ऑन थ्री फेज सिक्वेन्स, ही थ्री फेजच्या क्रमवरती अवलंबून आहे. इफ द फेज सिक्वेन्स इज चेंज्ड, जर का फेजचा क्रम चुकला किंवा बदलला, एक्झाम्पल RBY, RYBच्या ऐवजी RBY जर झाला,
देन द डिरेक्शन ऑफ रोटेशन विल बी रिव्हर्स्ड. ओके, थ्री फेज मशीनचा जो शाफ्ट रोटेट होतो, जी फिरण्याची दिशा आहे ती काय होते, रिव्हर्स होते, विरुद्ध होते. इन ऑर्डर टू अवॉइड सच थिंग्स, अशा काही गोष्टी टाळण्यासाठी द फेज सिक्वेन्स ऑफ आर वाय बी. ओके, म्हणजे फेजचा जो क्रम आहे आर वाय बी इज ऑलवेज मेंटेन्ड, जो की तो मेंटेन केला जातो नेहमी. एक्झाम्पल 4.3.1 prove that the vector addition of three phase voltage at any instant is zero. ओके, सिद्ध करा की वेक्टर ॲडिशन थ्री फेज व्होल्टेजची कोणत्याही क्षणी झिरो असते. सोल्युशन, वी आर एक्सपेक्टेड टू प्रूव्ह दॅट, आपणाला असेच प्रूव्ह करायचं आहे की अपेक्षा आहे की व्ही आर प्लस व्ही वाय प्लस व्ही बी इक्वल्स टू झिरो. एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड बाजू इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी. ओके, व्ही आरसाठी व्ही एम साईन ओमेगा टी, व्ही वायसाठी प्लस व्ही एम साईन ओमेगा टी मायनस 120 डिग्री अँड व्ही बीसाठी प्लस व्ही एम साईन ओमेगा टी प्लस 120 डिग्री. ओके, तर पहा लेफ्ट हँड साईड बाजू आपण शून्य कशी आणायची आहे किंवा शून्य तिथं दाखवायचं आहे. व्ही एम प्लस जे झिरो, ओके, प्लस व्ही एम कॉस 120 डिग्री मायनस जे व्ही एम साईन 120 डिग्री. ओके, ह्या व्ही एमला आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, व्ही एम कॉस 120 डिग्री मायनस जे व्ही एम साईन 120 डिग्री प्लस व्ही एम कॉस 120 डिग्री प्लस सॉरी ओके व्ही एम कॉस 120 डिग्री प्लस जे व्ही एम साईन 120 डिग्री. ओके, इक्वल्स टू व्ही एम मायनस व्ही एम बाय टू 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 कॅन्सल होईल. ओके, मायनस व्ही एम बाय टू मायनस व्ही एम बाय टू एक व्ही एम. ओके, म्हणजे हाफ व्ही एम आणि हाफ व्ही एम काय असेल, व्ही एम होईल. मग इथला जो व्ही एम आहे व्ही एम मायनस व्ही एम काय होईल, शून्य होईल. ओके, अशा पद्धतीने व्ही आर प्लस व्ही वाय प्लस व्ही बी हे शून्य येतात, यांची बेरीज शून्य येते, हे सिद्ध झाले. सिलेबस टॉपिक 4.4 टाइप्स ऑफ थ्री फेज सप्लाय कनेक्शन्स. टाइप्स ऑफ थ्री फेज सप्लाय कनेक्शन्स हा सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या एकदा रिवाईज करूयात. ओके, आपण आजच्या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 3 थ्री फेज सर्किट्स हा 13 मार्क्सला स्टार्ट केला आहे. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक सब टॉपिक्स आपण पाहिले. सिलेबस टॉपिक 4.1 इंट्रोडक्शन टू पॉलीफेज AC सर्किट्स. सिलेबस टॉपिक 4.1.1 व्हाय टू यूज अ पॉलीफेज सिस्टम. Syllabus topic 4.1.2 how many phases. Syllabus topic 4.1.3 three phase supply waveform. And syllabus topic 4.2 advantages of polyphase system over single phase system. 9 advantages आहेत, आपण ते पाहिलेत. ओके, syllabus topic 4.2.1 comparison of single phase and three phase system. Syllabus topic 4.3 generation of three phase EMF. थ्री फेज EMF कशा पद्धतीने जनरेशन केला जातो तो सुद्धा पाहिला. ओके, सिलेबस टॉपिक 4.3.1 कॉम्प्लेक्स अँड फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ थ्री फेज व्होल्टेजेस. कॉम्प्लेक्स अँड फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ थ्री फेज व्होल्टेजेस. सिलेबस टॉपिक 4.3.2 कन्सेप्ट्स ऑफ सिमेट्रिकल और बॅलन्स्ड सिस्टम. कन्सेप्ट ऑफ सिमेट्रिकल और बॅलन्स्ड सिस्टम. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.3.3 कन्सेप्ट ऑफ फेज सिक्वेन्स. कन्सेप्ट ऑफ फेज सिक्वेन्स हा आपण टॉपिक कव्हर केला आहे. ओके, सिलेबस टॉपिक 4.4 टाइप्स ऑफ थ्री फेज सप्लाय कनेक्शन्स हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRJ टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.